सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण झाल्यानं आज तुमचं मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांना आज परगावी जावं लागेल, पण ते तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसेल. जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला आणखी एक चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला पगारवाढ आणि पदोन्नती मिळेल. आज संध्याकाळी मुलांच्या बाजूने काही चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज 96% नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी आजचा चांगला दिवस आहे. तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि आज तुमचा सरकारकडून सन्मानही केला जाऊ शकतो. आज तुम्ही दिवसातील काही वेळ आध्यात्मिक कार्यामध्ये व्यतीत कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. लव्ह लाईफमध्ये पार्टनरच्या वागण्यात काही बदल दिसेल, पण तो थोड्या काळासाठी आहे. छोट्या व्यावसायिकांना आज रोख रकमेच्या तुटवड्याला सामोरं जावं लागू शकतं, ज्यामुळे ते अस्वस्थ होतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने असेल. आज दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. आज तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये काही बदल करण्यात व्यस्त असाल, पण काळजी करू नका, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही तक्रारी या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही जोडीदारावर रागावू शकता. बहिणीच्या लग्नामध्ये काही अडथळा आला असेल तर आज मित्रांच्या मदतीनं तो दूर होईल. विद्यार्थ्यांना आज आनंद होईल, कारण त्यांना त्यांच्या इच्छेनुसार निकाल लागणार आहे. कुटुंबातील सदस्य आज तुमच्यासाठी खास पार्टीचं आयोजन करणार आहेत, त्यामुळे एकूणच दिवस तुमचा मस्त असणार आहे. आज नशीब 71% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. जर तुमच्या जमीन, गाडी किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणतंही प्रकरण न्यायालयामध्ये चालू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मालमत्ता मिळेल. आणि आज सहलीला जाण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमचा प्लॅन पुढे ढकला, कारण प्रवासात तुमची गाडी खराब होऊन तुमचा खर्च वाढणार आहे. शिवाय तुम्हाला मानसिक त्रासही होणार आहे. आज कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडून काही मागण्या करू शकतात, ते तुम्ही पूर्ण करा. आज नशीब 61% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही माता लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याबाबत सजग राहावं लागेल, कारण जर तुमची तब्येत बिघडली तर तुमचं काम दीर्घकाळ थांबू शकतं. आज तुम्हाला तब्येतीबद्दल काही किरकोळ समस्या भेडसावत असेल तरी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. आज गाडी चालवताना निष्काळजीपणा केल्यास अपघात होऊ शकतो आणि म्हणूनच सावध राहा. व्यावसायिकांना छुप्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही चिंतेत असाल. जर तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं असेल तर ते तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला काही वेळ कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी द्यावा लागेल, ज्यामुळे तुम्ही काही महत्त्वाची कामं गमावू शकता. कदाचित तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं. कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित लाभ न मिळाल्यानं आज तुम्ही चिंतेत असाल. आज संध्याकाळी तुम्ही जोडीदाराबरोबर भविष्यातील काही योजनांवरती चर्चा करण्यात व्यस्त असाल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची अचानक तब्येत बिघडल्यानं तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला मानसिक शांती देईल, कारण जर तुमच्या आईवडिलांपैकी कोणालाही शारीरिक त्रास असेल तर आज त्यांचं दुखणं कमी होईल. तसेच त्यांची तब्येत सुधारेल, त्यामुळे तुमच्या मनातील त्रास दूर होईल. जर तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्येबद्दल चिंतेत असाल तर आज तुम्हाला काही समाधानकारक बातमी ऐकायला मिळू शकते. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा निकाल आज येऊ शकतो, ज्यात त्यांना यश मिळणार आहे. आज नशीब
94% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात आज तुमचं कर्तृत्व वाढणार आहे. तसेच जर तुम्ही तुमच्या बिझनेसचं लोकेशन बदलण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु जर तुम्ही तसं करत असाल तसेच तुमच्या व्यवसायाचा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर तुमच्या कोणत्याही सहकार्याचा सल्ला घेऊ नका, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच्यासाठीही आजचा चांगला दिवस आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला कर्जमुक्तीचा असेल. जर तुम्ही नुकतंच एखाद्या बँकेकडून लोन किंवा संस्थेकडून कर्ज घेतलं असेल तर आज तुम्ही ते फेडण्यात बऱ्यापैकी यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्या डोक्यावरील ओझं कमी होईल आणि तुम्ही तुमचे काही पैसे भविष्यासाठी गुंतवण्याचा निर्णय घ्याल. परंतु ही गुंतवणूक तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी सल्लामसलत करूनच घ्यावी लागेल. आज तुमच्या मुलांना नोकरी मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज संध्याकाळी तुम्ही नातेवाईकांना घरी बोलवाल आणि एक छोटंसं गेट टुगेदर करू शकाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना किंवा काम करत असताना तुम्ही सत्सद विवेकबुद्धीचा वापर करा. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही तणाव असेल तर आज तो कमी होईल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नासाठी ओळखीच्या व्यक्तीशी तुम्ही बोलू शकता आणि लग्नाचा प्रस्ताव देखील मंजूर होईल. आई वडिलांच्या आशीर्वादानं आज तुम्ही जे काही काम कराल त्यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आज 78% नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशी ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त राहणार आहेत. कुंभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणार आहे. तुमची वैयक्तिक कामं चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहेत आणि स्वतःसाठी काही खरेदी देखील तुम्ही करू शकता, जे पाहून तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना तुमचा हेवा वाटेल. परंतु त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आजचा दिवस तुम्ही कामामध्ये व्यस्त राहणार आहात, पण हे काम तुम्हाला मोठा नफा देणार आहे. सरकारी नोकरीशी संबंधित लोक आज काही छोटे मोठं काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन आणि मन एकाग्र करून अभ्यास करावा, त्याचा त्यांना फायदा होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने असेल. आज बजरंगबली हनुमानजी यांना तुम्ही सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीसाठी आनंदाचा असेल. आज तुम्हाला उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत खुले होतील. तुम्ही फक्त ते ओळखायला हवेत आणि तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल. आज तुमच्यासाठी पैसे गुंतवणं चांगले राहील. परंतु जर तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानं शेअर बाजारामध्ये किंवा इत्यादी ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी पालकांना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. राजकीय दिशेनं काम करणाऱ्या लोकांना अशा काही संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला जनतेचा पाठिंबा मिळेल. आज 77% नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आणि सर्व राशींचं भविष्य. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.